सन्माननीय कसबले बुवा यांनी आपल्या सुंदर असं या ठिकाणी नोटेशन आणि रूपाचा अभंग सादर केला। त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी चांगल्या प्रकारे समाज प्रबोधन या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरोखरच भजन या माध्यमातून आजची बंद चाललेली आहे। कुठेही टोकाचा विषय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। 100% चांगल्या प्रकारचं भजन या ठिकाणी सादरीकरण होत आहे। बुवांनी अनेक गोष्टी या ठिकाणी चांगल्या सांगण्याचा प्रयत्न केलाय। जरा हमिंग देतो बघा जरा। आदर्श राजा म्हणजे श्रीराम आणि राजनीती करणारे व्यक्ती कोणतं श्रीकृष्ण। बुवाने आपल्या बोलण्यातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। खरोखर काही गोष्टी चांगल्या सांगितल्या बुवा। तर प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास त्या ठिकाणी भोगला, बरोबर ना। राम लिहायला सोपा आहे, श्रीकृष्ण लिहायला कठीण आहे। राम समजायला सोपा आहे, श्रीकृष्ण समजायला कठीण आहे। कारण राम म्हणता म्हणता मरा म्हणता म्हणता राम राम झाला, मरा म्हणता म्हणता राम राम झाला आणि त्या वारल्या कोळ्याचा वाल्मिकी झालेला आहे, लक्षात घ्या। वारल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला आणि त्या वाल्मिकीने शतकोटी रामायण लिहिलं बुवा, शतकोटी रामायण लिहिलं। आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाने काय केलं बघा, त्या शतकोटी रामायणामध्ये जे ग्रंथ होते ते ग्रंथ स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ याच्यामध्ये समान वाटप त्या ग्रंथांचं केलं गेलं बघा। स्वर्ग, मृत्यू, पाताळ याच्यामध्ये समान वाटप केलं। सर्व ग्रंथ किती होते? 99,99,99,999 ग्रंथांचं समान वाटप केलं गेलं। आणि स्वर्ग, मृत्यू, पाताळ यांच्या वाटेला आलं 33,33,33,333 ग्रंथ। हे प्रत्येक स्वर्ग, मृत्यू, पाताळाच्या वाटणीला आले बघा। आणि त्याच्यामध्ये राहिला फक्त एक ग्रंथ, त्याचं नाव अनुष्ठित ग्रंथ। त्याच्यामध्ये सुद्धा 32 अक्षरं होती मंडळी, ती सुद्धा 3 ठिकाणी वाटली गेली, 10 स्वर्ग, मृत्यू, पाताळ। राहिली 2 अक्षरं, ती 2 अक्षरं म्हणजे रा आणि म, तो राम आहे, लक्षात घ्या। ही रामामध्ये ताकद आहे। कारण बुवाने सांगितलं रावणाने अनेक दगड त्या ठिकाणी फेकले पण एकही त्या पाण्यावर तरेना। मंदोदरी म्हणाले की हे तुमचं काम नाही, तुम्ही चला। त्यावेळी रावणाने सांगितलं तू पुढे हो, त्या दगडाच्या खाली लिहिलं तुला रामाची शपथ आहे, हा जर दगड तरला नाही तर तुला रामाची शपथ आहे। त्यावेळी तो दगड तरला। म्हणजे याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की खरोखरच राम या नावाला किती म्हणजे अर्थ आहे, किती महत्व आहे। आणि बरोबर राम जन्माला आले, राम जन्माला आले, झाडाला पालवी फुटली। श्रीकृष्ण जन्माला आले, यमुना नदीचं पाणी 2 तडांनी व्हायला लागलं। आणि आमचे कसबले बुवा जन्माला आले आणि भर पावसात पाऊस नाही सुधारलो। जादू आहे की नाही? वर म्हणजे जादू आहे की नाही? आमचे बुवा म्हणजे सामान्य नाहीत, लक्षात घ्या। खरंच सांगतो, खूप चांगल्या गोष्टी बुवांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय।
कारण श्रीकृष्णाने एका करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला, बरोबर का? पण ती बासरी घेण्यासाठी श्रीकृष्णाला 2 हात लागले. बघा, सांगण्याचं तात्पर्य काय की प्रेमाने गोष्ट कशी मिळवायची, बरोबर ना? ते श्रीकृष्णाच्या बासरीमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी खरोखरच अश्वमेध महिला प्रतिष्ठान यांनी हे भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरोखर या ठिकाणी हे खचाखच भरलेलं मैदान पाहिल्यानंतर खरोखरच एक भारावून जायला होतं. अशा प्रकारचं या ठिकाणी नीलम नवन मॅडम आपण हे नंदनवन उभं केलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या आधी सांगेन, ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही. ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही. प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय समजत नाही. ओढ म्हणजे काय जीव लावल्याशिवाय समजत नाही. आणि प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय समजत नाही. आणि अश्वमेध महिला प्रतिष्ठान म्हणजे काय हे भाईंदरमध्ये आल्याशिवाय समजत नाही. भाईंदरमध्ये आल्याशिवाय समजत नाही. भाईंदरमध्ये आल्याशिवाय समजत नाही. लक्षात घ्या. खरोखर आज ह्या रणरागिणीने हे जे अश्वमेध प्रतिष्ठान निर्माण केलं आहे, खरोखरच त्याला एवढं जबरदस्त स्वरूप धारण झालेलं आहे की त्याला तोडच नाही आहे. खरंच सांगतो, सलाम करतो मी धवन मॅडम तुमच्या कार्याला. तुमच्या सोबत असलेल्या सर्व महिलांना मी लाख लाख धन्यवाद देतो. कारण काय, आज खरोखरच महिलांचं प्रतिष्ठा वाढलेली आहे. शासन दरबारीपणात 50% आरक्षण महिलांसाठी झालं आहे, बरोबर ना? 50% आरक्षण. बुवा 1,500चा काय घेऊन बसलास? बुवा म्हणते 1,500 मिळाले. अरे मिळणारच बुवा, आता 2 मिळती 3 मिळती. पण आज महिलांना आरक्षण सुद्धा बघा 50% मिळालं. देवळात एखाद्या जा तुम्ही गेलात त्या ठिकाणी तुम्हाला महिलांचं पहिलं दिसणार काय, पूजा अर्चा, बरोबर ना? आरती, प्रार्थना, आराधना, बरोबर ना? या सगळ्या महिला आज मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतील. व तुमचा आमचा काय हा मंदिरात तुमचा आमचा हा काय एकच हा काय सांगा, घंटा. कोणी बी वाजवायची नाही जावता. आपल्या काय नाही. खरोखर महिलांसाठी अनेक आता बघा ऍडव्हर्टाईज पण आलेले आहेत, बरोबर ना? ऍडव्हर्टाईज काय, संतूर लगाव खूबसूरती पाव, बरोबर ना? किती ऍड आहे. पाउंड्स लगाव खूबसूरती पाव, पुरुषा काया इसगाई लगाव खुजली लगाव. बाकी आपल्या ऍडच नाही. लक्षात घ्या. पण खरंच सांगतो, आज आनंद प्रत्येक घरामध्ये गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण आपण परमेश्वरासमोर, आपण देवासमोर उभं राहून काय मागतो, आपण देवासमोर उभं राहून काय मागतो याच्यापेक्षा त्याच्या मागे काय वागतो याला महत्व आहे. देवासमोर उभं राहून काय मागतो याच्यापेक्षा त्याच्या मागे काय वागतो याला महत्व आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे, माझं कर्तव्य काय, मी जन्माला कशासाठी आलोय याचा जर विचार प्रत्येक मानवाने केला तर कुठलीही गोष्ट आपल्याला म्हणजे अवघड नाहीये. या ठिकाणी अंजली अजित कोकाटे मॅडम, अंजली अजित कोकाटे मॅडम अर्थात उषा कोकाटे मॅडम यांच्याकडून सन्मान्य उद्धवजी ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती आपण एक फरमाईश गाणं घ्यावं. याच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक घालेलं आहे. जोरदार टाळ्या मॅडमसाठी वाजवा. उदंड आयुष्य तुम्हाला लाभू दे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या परमेश्वराने जगदंबेने पूर्ण कराव्या अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल 100% मी या ठिकाणी गाणं बोलणार, काय प्रश्नच नाही. कारण काय, ताजमहल कोणही बांधतो, ताजमहल कोणही बांधतो आणि बांधणारा जहाज कोणही छाटतो. ताजमहल कोणही बांधतो, बांधणारा जहाज कोणही छाटतो, पण पाण्यावर किल्ला बांधतो त्या छत्रपती
छत्रपतींना मी मानतो, त्या छत्रपतींना मी मानतो, त्या छत्रपतींना मी मानतो. कारण 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात. पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य केलं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि म्हणून बघा राजांचं एक गाणं म्हणतोय, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. लक्षात घ्या, आपण आपल्या मुलांना पिक्चर दाखवतो बरोबर ना. मध्ये एक पिक्चर आला होता बघा, कुठला पुष्पा नावाचा पिक्चर. त्याच्यामध्ये एक डायलॉग होता साहेब, काय झुकेगा नाही साला. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, पिक्चर दाखवायचा असेल तर छावा पिक्चर दाखवा. खरंच सांगतो, माझ्या संभाजी राजाचं कर्तृत्व आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. आपल्या हिंदुत्वासाठी डोळे काढले, जीभ छाटली, अंगाची चमडी डोळवली, अंगावर मीठ चोळलं, पण राजा धगमगला नाही. नखं काढली, पण अजिबात धगमगला नाही. संभाजी राजाने सांगितलं, औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घातले आणि सांगितलं, वाटेल ते झालं तरी हा झुकेगा नाही साला. छत्रपती संभाजी राजा म्हणतात त्याला, झुकेगा नाही साला. तो माझा राजा संभाजी राजा. या ठिकाणी आजचा हा कोकण महोत्सव आमच्या या मीरा भाईंदरच्या रणरागिणी नीलम धवन मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने यांनी हा या ठिकाणी उत्सव केलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या प्रेरणेतून त्यांनी आपली वाटचाल चालवलेली आहे. हिंदू हृदय सम्राट तुम्हा सर्वांचं प्रेरणास्थान. या ठिकाणी ज्या हिंदू हृदय सम्राट साहेबांनी खरोखरच मराठी माणसाला ताट मानेलं
उभं राहायला शिकवलं. कोणाची कशाची गैर न करता फक्त हिंदुत्वासाठी लढले ते माझे लाडके नाते. खरोखरच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ दे. अस्तराई अंतराई देहरूपी गेला साहेब याची मला खंत नाही. अस्तराई अंतराई देहरूपी गेला साहेब याची मला खंत नाही. पण मरेपर्यंत तुमच्या प्रेरणा आणि तुमचा सहवास याला जिवंतपणे मरेपर्यंत कधी अंत नाही. मरेपर्यंत अंत नाही. मरेपर्यंत अंत नाही. ठीक आहे. या ठिकाणी सन्माननीय प्रकाश उंबे यांच्याकडून या ठिकाणी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना त्या जगदंबेने पूर्ण कराव्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रीमती सावित्री राघव सावंत आई आणि शांताराम सावंत काका यांच्या स्मरणार्थ श्री सीताराम उर्फ संजय सावंत उपविभाग प्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 4 भाईंदर पूर्व यांच्याकडून 251 रुपयांचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्यामध्ये ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संजयजी सावंत साहेबांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. मॅडमना हा गजल म्हणायचा ऐकायचा आहे. धवन मॅडमची शिफारस आहे बाळासाहेबांवरती गजल घेण्यासाठी. हा जीव लागून वेड्या परी का सोडून गेला जना. जीव लावून वेड्या परी का सोडून गेला जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या परी का सोडून गेला जना. साल 1926 जन्म झाले प्रवाळ. मराठा मुलकासाठी जनु जन्मला शिवराय. पुत्र मिळाला महाराष्ट्राला पार नव्हता आनंदाला. त्यांनी त्याग गाव समाजाचं फुलं भरोनी वेचून उंडणे वाग. केली उभी संघटना नाव दिलं तिला शिवसेना.
या ठिकाणी सन्माननीय नाना धाडीवाल उपशहर प्रमुख भाईंदर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या गजरासाठी आहे. जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या कार्यामध्ये भगवंताने त्याला यश द्यावं अशी ईश्वराची प्रार्थना करतो. बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. या ठिकाणी अश्वमेघ महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने कोकण महोत्सवाचं हे आयोजन जबरदस्त असं आयोजन केलेलं आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आज खरोखरच आमच्या ढवळ मॅडम आणि त्यांच्या सर्व सहचारिणी यांनी हे भव्य दिव्य कार्यक्रम केलेला आहे. म्हणून या ठिकाणी उद्धवजी साहेबांसाठी आणि मॅडम उद्याच्या महानगरपालिकेसाठी आपल्याला लाख शुभेच्छा गजरूपी या ठिकाणी गाण्यातून देतोय. हा चुकलं तर माफ करा, कारण माझ्या मंडळीला माहिती नाही मी गजर काय लिहिलं आहे. खरंच सांगतो परमेश्वराची शपथ घेऊन, माझ्या मंडळीला माहिती नाही, कारण अचानकपणे बुवा कसं मी बुवा, कारण मी गावावरून माझा एक मुलगा आणि मी आलो दोघे जण, बाकी हे सगळे माझे पुतणे आहेत. त्याच्यानंतर माझ्या मंडळीतली सगळी माझी माणसं या ठिकाणी मुंबईवरून आलेले आहेत. अचानकपणे या ठिकाणी हा गजर घेतोय, त्यांना माहिती पण नाही आहे. गोड मारून घ्या. उद्धव ठाकरे साहेबाले घेऊन भगव्याला, उद्धव साहेब ठाकरे घेऊन भगव्याला, उद्धव साहेब उद्धव ठाकरे साहेबाले घेऊन भगव्याला, 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 उद्धव ठाकरे साहेबाले घेऊन भगव्याला. आदित्य ठाकरे संजय राऊत त्यांच्या जोडीला, आदित्य ठाकरे संजय राऊत त्यांच्या जोडीला, आदित्य ठाकरे संजय राऊत त्यांच्या जोडीला, आदित्य ठाकरे संजय राऊत त्यांच्या जोडीला. मला त्यांचा धान्यवाद नाही डगमगला, मला त्यांचा धान्यवाद नाही डगमगला, मला त्यांचा धान्यवाद नाही डगमगला, मला त्यांचा धान्यवाद नाही डगमगला. संकटावरी मात करूनी, संकटावरी मात करूनी, संकटावरी मात करूनी, संकटावरी मात करूनी, पुन्हा उभा राहिला भडकविला भगव्याला, भगव्याला जयाला, भडकविला भगव्याला, भगव्याला जयाला, सदैव लढले जाऊन भिडले मराठी माणसासाठी, सदैव लढले जाऊन भिडले मराठी माणसासाठी, सच्चा सैनिक खंबीर उभा राहिला साहेबांच्या पाठी, खरोखरच बघा या 2-3 वर्षामध्ये
घडल्या आणि त्याच्यावरून उद्धवजी ठाकरे साहेबांना स्वतःच्या हिमतीवर उभं राहावं लागलं. कारण त्यांचं छत्र हरवलेलं होतं. बाळासाहेब नसताना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे, शिवसेना टिकवायची आहे म्हटल्यानंतर साहेबांची कसरत होती. अशा या परिस्थितीमध्ये हे सच्चे मावळे या ठिकाणी रणरागिणी जे आहेत त्यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांना खरोखरच मोलाची साथ दिलेली आहे. आणि म्हणून सांगतोय का हा गजर मन लावून मॅडम ऐकत का सदैव लढले जाऊन मिळले मराठी हक्कासाठी सच्चा सैनिक खंबीर उभा राहिला साहेबांच्या पाठी. मराठ्यांचा बुलंद आवाज भल्या भल्यानं लढला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज भल्या भल्यानं लढला. निर्भीडपणे उभा राहिला, निर्भीडपणे उभा राहिला. निर्भीडपणे उभा राहिला, निर्भीडपणे उभा राहिला. मावळा साथीला फडकविला माझ्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या या संघटनेला, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या संघटनेला आज खरोखर तळमळीनं मनापासून काम करायचं आहे. उद्याच्या महानगरपालिकेला प्रत्येक माणसाने घरातून बाहेर पडायचं आहे, आपली शिवसेना वाचवायची आहे. याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी मी जागर करतोय, या गाण्यातून काही उपदेश करण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या. हो तू मराठी माणसा रात्र मराठी भाषा करू गर्जना तो पूर्व गद्दारांची महानगरपालिका एकच लक्ष, महानगरपालिका एकच लक्ष उडवूया नादा. हो धवन मॅडम, महानगरपालिका एकच लक्ष, महानगरपालिका एकच लक्ष उडवूया नादा. एकजुटीने करू सामना, एकजुटीने करू सामना. तुझ्या लोकशाहीला अश्वमेघ मैत्री प्रतिष्ठा जय भाईंदरची ही शान.
बरोबर या भाईंदरची शान आहे आणि नीलमताई धवन मॅडम या सर्वांचा स्वाभिमान आहे आणि म्हणून एवढी भरगच्च गर्दी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमली आहे. शिवसेनेवर असलेलं प्रेम, नीलम धवन मॅडम वरती असलेला प्रेम आणि तो आशीर्वाद नीलमताईला द्यावा या उद्देशाने या ठिकाणी ही सगळी गर्दी झालेली आहे. म्हणून सांगतोय का महिला प्रतिष्ठा आहे भाईंदरची ही शान. धवनताई मॅडम आहे स्वाभिमान. माणिक शिकवत तुळशी लाड. बघा धवन मॅडम यांना खंबीर साथ देणारे कोण आहे? माणिक मॅडम, शिकवण मॅडम, जोशी मॅडम, लाड मॅडम या सगळ्यांची साथ जबरदस्त लावलेली आहे आणि म्हणून सांगतोय का माणिक शिवगण जोशी लाड, माणिक शिवगण जोशी लाड, पाठीशी खंबीर उभ्या, पाठीशी खंबीर उभ्या, माणिक शिवगण जोशी लाड, पाठीशी खंबीर उभ्या. बाळासाहेबांचे उच्चार ऐकण्यासाठी आपले कान आजही आतुर होत आहेत. बाळासाहेबांच्या मुखामधून एखादं वाक्य निघालं तलवारीपेक्षाही धार असलेलं वाक्य. जीवनामध्ये बाळासाहेबांनी कधी माघार घेतली नाही, जीवनामध्ये कधी बाळासाहेबांनी बोललो नाही असं वाक्य मुखामध्ये आलं नाही. जे बोललो ते बोललो, कधी माघार घेतली नाही. आणि म्हणून सांगताय का बाळासाहेबांचे उत्तुंग विचार तुम्ही सारे आठवा, तिने महानगरपालिकेवरती भगवा तो भडकवा. बाळासाहेबांचे विचार या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये साठवा. बाळासाहेबांची आठवण त्यांचं वाक्य लक्षात घ्या आणि म्हणून सांगतोय का बाळासाहेबांचे उत्तुंग विचार तुम्ही सारे आठवा. तिने महानगरपालिकेवरती भगवा तो भडकवा. आमदार खासदार शिवसैनिक सारे
शिवसैनिक, जातीवंत शिवसैनिक म्हणून प्रत्येकाने उद्धवजी साहेब, आमच्या दिलीपजी धवन मॅडम आणि या विभागाचे आमदार खासदार कोण असतील त्या सगळ्यांनी त्या पाठीशी खंबीरपणे सर्वांनी उभं राहून आपल्या हिंदुत्वाचा फतवा तिन्ही महानगरपालिकेवर भडकवा एवढीच या गजरूपी सेवेतून आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी आपल्याला आलं म्हणून सांगतोय का हा गेले ते गावळे राहिले ते मावळे सारे निष्ठावंत ठाकऱ्यांचा तो कर्ज मराठा शूरदास पिवंत आपल्या विनंतीला मान देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते सन्माननीय अनिश गागरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना जोरदार आहे आपण त्यांचं रंगमंचावरती स्वागत करूया. अश्वमेध महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका सन्माननीय नीलमताई ढवाळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कोकण महोत्सवामध्ये आपण ती उपस्थिती त्याबद्दल आम्ही आपल्या मनपूर्वक धन्यवाद देतो.